आणि आताची सगळ्यात मोठी दुःखद बातमी समोर येते। ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालेलं आहे। पुण्यामध्ये उपचारादरम्यान सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालंय। आताची सगळ्यात मोठी आणि दुर्दैवी बातमी। 14 नोव्हेंबर इसवी सन 1947 चा त्यांचा जन्म। अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातोडोके यांच्याकडनं। अश्विनी, अखेर ती दुःखद बातमी आलेली आहे। अनाथांची माई म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुताईंच्या मृत्यूची बातमी आलेली आहे आणि सर्वांसाठीच ही दुःखद बातमी आहे। गेली अनेक वर्ष सिंधुताईंनी शेकडो नाही तर हजारो अनाथ मुलांना आपल्या मायेच्या पंखाखाली घेतलं होतं आणि मागच्या 24 डिसेंबरला त्यांचं हार्नियाचं ऑपरेशन आहे ते गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये झालं होतं। तेव्हापासूनच त्यांच्यावरती उपचार सुरू होते। मात्र आज सकाळपासून त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केलं आणि काही वेळापूर्वी हे उपचार सुरू असताना त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे। उद्या सकाळी 8 वाजता मांजरी येथे ज्या ठिकाणी त्यांचा अनाथ आश्रम होता, मग बालसदन नावाचा जो आश्रम होता, त्या ठिकाणी 8 वाजल्यापासून त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर नवी पेठेतल्या ठोसर पागेमध्ये दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांच्यावरती दफन विधी जो आहे त्यांचा तो पार पडणार आहे। सिंधुताई हा महानुभाव पंथाच्या अश्विनी, तुमच्याशी आपण बोलणार आहोत, मात्र सुरेश वैराळकर हे सध्या सिंधुताईंचे निकटवर्तीय आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। वैराळकर सुरेश वैराळकरजी, अतिशय दुर्दैवी म्हणजे अर्थातच अशा पद्धतीनं अनाथांची माय म्हणून ही ओळख असणारी अनेकांना पोरकं करून गेल्यात। तुमची पहिली काय प्रतिक्रिया आहे? नाही, पहिली प्रतिक्रिया अशी की मी मगाशीच बोललो, माझ्या फेसबुक पोस्टवर पण मी टाकलेलं आहे की एका झुंजार पर्वाचा अस्त झालेला आहे। त्या संपूर्णपणे अनाथांसाठी, अनाथ लेकरांसाठी, अनाथ पोरींसाठी त्यांनी सगळं आयुष्य वेचलं आणि आज संध्याकाळी 8:10 रात्री 8:10 डायफ्रेमॅटिक हार्नियामुळे त्यांचा मृत्यू झालेला इथे। उद्या अंत्यदर्शनासाठी त्यांचं जिथे सन्मती बालनिकेतन म्हणून मांजरीला आहे, जिथे सगळी त्यांची मुलं आहेत, तिथे त्यांचं हे पार्थिव ठेवणार आहोत मी आणि त्याच्यानंतर ठोसर बागेमध्ये अंत्यसंस्कार करणार आहोत 12. सुरेशजी, मुळातच इतका तुमचा निकटचा संपर्क आणि अशी जी बातमी जेव्हा समोर येते, कुठल्या आठवणी अगदी तरळल्या असतील डोळ्यासमोर, खास करून अशा? नाही, आता काहीही सुचत नाही। तुम्हाला सांगतो मी, त्यांचा सगळा प्रवास आठवतो मला। एका गोठ्यामध्ये मुलीला जन्म देण्यापासून तो पद्मश्री राष्ट्रपती भवनापर्यंत, पण हा सगळा कालावधी त्यांनी समाजातल्या अनाथ लेकरांसाठीच त्यांचं आयुष्य वेचलं, एवढंच फक्त मी सांगू शकेल। अगदी, मात्र त्यांनी अनेकांना ही शिकवण देऊन ठेवलेली आहे, अनाथांची माय कसं होता येऊ शकतं हे अर्थातच त्यांनी दाखवून दिलंय। नक्कीच नक्कीच नक्कीच। अगदी, त्यांचं जे पुढचं कार्य आहे ते कोण समर्थपणे सांभाळेल? ममता त्यांची मुलगी आहे, ममता सपकाळ, ममता सिंधुताई सपकाळ असं ते नाव लावते, आणि दीपक सपकाळ त्यांचा मुलगा आहे। ते दोघं मिळून ती जबाबदारी सांभाळायला समर्थ आहेत, 1 वर्षापासून चालवत आहेत। सुरेशजी, अनेक मुलांना अर्थातच त्यांनी मायेच्या पंखाखाली घेतलं होतं। साधारण किती मुलं आतापर्यंत त्यांच्या बरोबरीनं, म्हणजे अर्थातच त्यांनी इतकं मायेनं वाढवलं? संख्याने सांगता येणार, 2000 जावई आणि जवळजवळ तेवढीच मुलं त्यांची, त्यामुळे अगदी नक्की आकडा सांगता येणार, पण हजारो येतात। धन्यवाद सुरेशजी, आमच्याशी बोललात त्यासाठी। तर सिंधुताईंचे निकटवर्ती होते सुरेश वैराळकर।